नमस्कार. मराठी पत्रकार परिषदेचं एक अधिवेशन पुण्यामधल्या पिंपरी चिंचवड शहरात झालं आणि या पिंपरी चिंचवड मधल्या शहरामध्ये कुमार केतकर भाषण करत असताना एक छोटासा गोंधळ झाला. काही पत्रकारांनी कुमार केतकरांच्या भाषणावरती आक्षेप घेतला. कुमार केतकर आपलं म्हणणं रेटून नेत होते, पुढे ढकलत होते, पत्रकार थांबविण्याचा प्रयत्न करत होते. केतकर बदले नाहीत, बोलत राहिले. उलट त्यांनी आपला विरोध नोंदवावा आणि संयोजकांच्या वतीनं सांगितलं की ज्यांना पटत नाही त्यांनी बाहेर जावं. कुमार केतकर नेमकं असं काय बोलले? कुमार केतकर काय बोलले हे आपल्याला नीट बघितलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा मी राहुल गांधीचं काही कौतुक करायला आलोय, ते सांगायला आलोय असं त्यांनी म्हटले ते की असं नाही आहे, अजिबात मला काही कौतुक करायचं नाहीये, राहुल गांधींचं फार काय बोलायचं नाहीये. जरा ते बोलले ते ऐका. असं वाटेल की मी या निमित्ताने ते सांगून एक प्रकारे अप्रत्यक्षपणे काँग्रेसचा किंवा राहुल गांधीचा प्रचार करतोय, तशी मला करायची काही इच्छा नाही. कारण ती यात्रा तिच्या स्वतःच्या गतीने आणि तिच्या स्वतःच्या एकूण लोकांच्या संमतीने चालू आहे. मला तसा प्रचार करायची गरज नाही. ऐकलं? आता अख्ख्या भाषणात म्हणजे बरीच मिनिटं तर राहुल गांधी आणि राहुल गांधींची भारत जोडो यात्रा यावर ते बोलत होते. अगदी सुरुवातीचा त्यांच्या राहुल गांधीच्या कौतुकाचा एक भाग तुम्हाला मी ऐकवतो, तो ऐका. तर मुद्दा असा की त्या यात्रेला मिळणारा जो अभूतपूर्व प्रतिसाद आहे, म्हणजे मला सुद्धा अंदाज नव्हता, कोणालाच अंदाज नव्हता. मी यांना सांगितलं SM देशमुखांना मगाशी, कदाचित त्यांच्या आयोजकांच्याही अंदाजापलीकडे प्रतिसाद त्यांना मिळतोय. बायका, मुली, वृद्ध, स्त्री, पुरुष, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इतके प्रचंड प्रमाणावर येत आहेत. म्हणजे वेगळ्या प्रकारचा जर उपमा द्यायची झाली तर म्हणजे ती उपमा तशी डायरेक्ट घ्यायची नाही, फक्त गर्दीसाठी, की मधमाशांच्या पोळ्यावर जर दगड मारला तर तशा एकदम चारी बाजून एकदम त्या मधमाशा येतात. तशी माणसं, पण ती मधमाशांच्या प्रमाणे अटॅक करायला येत नाहीत, तर प्रेमाने ती येत असतात राहुल गांधींकडे. तर चारही बाजूने कोणत्याही वयाची, म्हणजे इतकं की कमीत कमी 2 का 3 वेळा चेंगराचेंगरी व्हायचा प्रसंग आला. मी तर ताबडतोब बाहेर गेलो की ते चेंगराचेंगरीत आपण सापडणे शक्यता आहे. इतकं वातावरण चार्ज ज्याला म्हणतात ते आहे, आणि ते वातावरण चार्ज झालेलं वाढत चाललंय. म्हणजे कन्याकुमारीला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी मी पाहिलं, नंतर त्रिवेंद्रमला पाहिलं, नंतर म्हैसूरला पाहिलं, बेलारीला तर 3-3.5 लाख लोकांची सभा झाली. कालची पण साधारणपणे त्याच आकाराची शेगावची सभा होती. आणि त्याच्यामध्ये राहुल गांधींचं नुसतं चालणं नसतं, तर त्यांचे जे 2 मधले स्टॉप्स असतात, पहिल्या स्टॉप नंतर एक 3-4 तास विश्रांती, जेवण आणि लोकांच्या भेटी, आणि संपल्यानंतर म्हणजे रात्री 7-8 नंतर विश्रांती, जेवण वगैरे, त्या काळात ते लोकांना भेटत असतात. त्यांनी स्वतःच असं आमच्या गप्पांच्या सेशनमध्ये सांगितलं की मी कमीत कमी 2000 विद्यार्थ्यांना ह्या गेल्या 70 दिवसात भेटलेलो आहे. 2000. आणि त्या विद्यार्थ्यांकडनं त्यांचे शालेय प्रश्न, त्यांना नोकरीबद्दल वाटणारी भीती, ह्या सगळ्या घरातलं वातावरण, त्यांना काय शिकायला मिळतं आणि काय शिकायची इच्छा आहे, त्याच्या फिया किती आहेत, त्यांचे हॉस्टेल्स किती वाईट आहेत, या सगळ्या संबंधामध्ये चर्चा. एक मला वाटतं TV वरती बातमी दाखवली ती अशी की एका मुलाने सांगितलं की त्याला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे, पण त्याला कॉम्प्युटर इंजिनियर म्हणजे काय निश्चित माहीत होतं, त्याला आपला वाटत होतं, फॅन्सी वाटत होती. आणि मग राहुल गांधींनी त्यांना विचारलं की तू कॉम्प्युटर पाहिलायस का? तर म्हणलं मी कॉम्प्युटर पाहिलेलं नाही आहे, मला TV वरती मधून बघायला मिळतं तेवढंच कॉम्प्युटर मला माहिती आहे. तर त्याने कॉम्प्युटर पाहिलं नाही, पण त्याला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे. म्हणून ताबडतोब ती मुलाखत रिलीज झाल्यानंतर लगेच नांदेडच्या शाखेने त्या मुलाला बोलवून कॉम्प्युटर भेट दिला आणि दुसऱ्या एका व्यक्तीने त्या शाळेला कॉम्प्युटर आपण पुरव असं सांगितलं. मुद्दा असंही दिसायला लहान गोष्ट आहे. लहान गोष्ट अशा अर्थाने की आपल्या देशामध्ये अशा अनेक शाळा आहेत की जिथे कोणत्याच सुविधा नाहीत, परंतु त्याच्याबद्दलची जाणीव निर्माण करणं, अशा प्रश्नांविषयी कम्प्लिटली नॉन पॉलिटिकल यात्रा आहे असं म्हणायला हरकत नाही. 10-15% त्यात पॉलिटिक्सचा भाग येतो, पण सर्वसाधारणपणे तिथे जमणारी माणसं ही सर्व क्षेत्रातली आहेत. म्हणजे 120 ते 150 NGOs आहेत. खरं म्हणजे तुम्ही जर यात्रेत कधी आलात आणि पाहिलं तर तुम्हाला त्या संबंध क्राऊडमध्ये सगळ्यात कमी कोण दिसतील तर काँग्रेसवाले मागे आहेत, आणि असंख्य लोक आणि असंख्य संस्था, NGOs हे सगळे त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यांचा, आणि पुन्हा ते नुसतं गौरव करण्यात येत नाहीत राहुल ते ऐकूनच घेत नाही.
राहुल म्हणतो वो बात छोडो आपका क्या प्रॉब्लेम आहे, आपका क्या सवाल आहे. आणि ते स्वतःची प्रशंसा ऐकून घेत नाहीत, काँग्रेसबद्दल काय ऐकून घेत नाहीत. ते फक्त म्हणतात तुम्ही आत्ता कोणा, मग त्या स्थानिक प्रश्न जे आहेत, मग ते दुष्काळाचे असतील, शेतकऱ्यांच्या कर्जाचे असतील, मग काय सांगितलं त्या मुलाच्या कॉम्प्युटरचे असतील, असे सगळ्या प्रश्नांवरती ते बोलत असतात. त्यामुळे ही यात्रा ही 100% नॉन पॉलिटिकल झालेली आहे. ऐकलात? आता कुमार केतकर नफरत छोडो वगैरे वगैरे असले काही विषय मांडत पुन्हा राहुल गांधीच्या त्या भारत छोडोच्या पदयात्रेवरच कौतुकाचे पूल बांधत होते. म्हणजे मी कसा सहभागी होतो, मी काय होतो, हे सगळं सांगत सांगत पुन्हा कौतुकाचे पूल त्यांनी बांधलेत. तेही ऐकून घ्या. मी काय राहुल गांधींसारखा 25-30 किलोमीटर चालत नाही. मी एक 4-5 किलोमीटर चालतो, मग थांबतो, मग थोडा वेळ कारमध्ये बसतो, मग पुढच्या पट्ट्यामध्ये 4-5 किलोमीटर चालतो. स्वतः राहुल गांधी मात्र चालत नाही तर जवळजवळ पळतात आणि साधारण दररोज ते 25 ते 30 किलोमीटर गेले. आज 71 दिवस हे चालत आहेत. मी सगळ्या यात्रेत नव्हतो, मी कन्याकुमारीला होतो, थोडा काळ म्हैसूरमध्ये होतो आणि महाराष्ट्रात मात्र देगलूरला यात्रा आली तेव्हापासून त्यांच्यावर काल रात्रीपर्यंत मी त्यांच्यावर होतो. की त्याची जी घोषणा आहे नफरत छोडो भारत जोडो, एवढी एकच घोषणा मुख्य आहे, तेवढी एकच आहे. आणि मग कोणीतरी विचारलं की हे कोणाला उद्देशून तुम्ही म्हणताय नफरत छोडो, म्हणजे काही मुस्लिम लोकांनी विचारलं आप हिंदुत्ववादियों को बता रहे हैं क्या. ते म्हटलं असं नाही, नफरत तुमच्याही मनात असू शकते, मुस्लिमांच्याही मनात असू शकते, सगळ्यांनीच नफरत सोडून द्यायची. आणि मग त्यांनी म्हटलं की खरं म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारताय तुमच्याही मनात अनेक प्रकारच्या नफरती आहेत, तेव्हा नफरत छोडो हे आवाहन प्रत्येक माणसाला आहे, तिथे आलेल्या आणि जो दुसऱ्या कोणाकडच्या तरी नफरतीबद्दल बोलतोय त्याला नाही. हे प्रत्येक माणसाने आत्मपरीक्षण करून आपल्या मनात कोणाच्या तरी बद्दल नफरत आहे, कुठच्या तरी जातीविषयी, धर्माविषयी, श्रीमंत गरीब विषयी, ग्रामीण अर्बन, त्या सगळ्या नफरतीबद्दल त्यातनं तुम्ही मुक्त व्हा. आणि एकदा तुम्ही नफरतीतनं मुक्त झालात आणि भीतीतनं मुक्त झालात की काय प्रश्न भेटला, मग देशाचे अर्धे प्रश्न त्या नफरतीतनं तयार होतात. असं छोटं उत्तर ते देतात आणि यात्रा पुढे जाते. त्यांचं कोणतंही भाषण सर्वसाधारणपणे अर्ध्या तासापेक्षा जास्त नसतं. 24 तासामध्ये अर्धा तासच फक्त भाषण असतं आणि बाकी सगळा वेळ ही चर्चा असते. ऐकलंच? आता हे चालू असताना मध्येच गोंधळाला सुरुवात झाली, मध्येच सुरुवात झाली. मला एक कळत नाही, कुमार केतकर हे राज्यसभेचे काँग्रेसचे सदस्य आहेत, ते पत्रकार होते, माजी संपादक आहेत. कदाचित त्याच पत्रकारितेतल्या त्यांच्या कामामुळे, त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे, इमानदारीच्यामुळे त्यांना राज्यसभेची सीट बहाल केली असावी. व्हॉट एव्हर, जे काही असेल ते असेल. म्हणजे मला खरं तर कौतुक आहे काँग्रेसचं की आपली बाजू घेणाऱ्या पत्रकारांना असा सन्मान काँग्रेस देतं, जे भाजपवाल्यांना अजून जमलेलं नाहीये. म्हणजे मी मागत नाही मला, पण भाजपवाल्यांना अजून जमलेलं नाहीये. आपल्या समर्थनार्थ असलेल्या पत्रकारांना अशा सन्मानजनक काही देणं हे भाजपवाल्यांना अजून जमलेलं नाहीये. मी त्याबाबत काँग्रेसचं समर्थन करतो. तुम्ही काँग्रेसचे राज्यसभा सदस्य आहात, तुम्ही भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होतात आणि पत्रकाराच्या कार्यक्रमांमध्ये या आंदोलनाची, या मोहिमेची अगदी जाहिरात करू लागलात, ज्याचा संबंध नाही आहे, काहीही संबंध नाही आहे. हे मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन होतं आणि या अधिवेशनामध्ये तुम्ही हे सगळे विचार व्यक्त करायला आलात. मग राग कशाचा आला? आधी कुमार केतकर बोलले काय ते ऐका आणि त्या पाठोपाठ या परिषदेचे विश्वस्त SM देशमुख यांनीही काय विधान केलंय ते ऐका. मी आपल्याला उद्देशूनच बोलतोय. आता SM देशमुखांनी जे प्रश्न मांडले ते प्रश्न सुद्धा आपण थेट त्यांच्यापर्यंत जाऊन सांगतो तुमचं सरकार नाहीये आणि तुमचं सरकार कधी येणार आहे तुम्हालाही माहित नाही ना आम्हालाही माहित नाही. पण ज्या वेळेला कधी तुम्ही सत्तेत असाल किंवा जिथे तुम्ही सत्तेत असाल तिथे SM देशमुखांनी मांडलेल्या प्रश्नांचा तुम्ही विचार करा आणि सत्तेत नसलात तरी पक्ष म्हणून ह्या भूमिकेचं समर्थन करा. देशमुखांनी जी भूमिका मांडली त्या देशमुखांच्या भूमिकेचं समर्थन त्या भूमिकेचं समर्थन आपण सर्वांनी सर्व पातळ्यांवरती करायला हवं, एवढाच त्याचा मुद्दा आहे. आणि मला वाटतं SM देशमुखांनी तो मुद्दा अत्यंत स्वच्छपणे अधोरेखित केलेला आहे. त्यामुळे मला वाटतं तो पुन्हा मला पुनरुक्ती त्याची करण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्यांना कोणाला हे आक्षेपार्ह वाटत असेल
त्यांनी त्याचा आक्षेप जरूर घ्यावा, त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही. हॅलो, ज्याला केतकर साहेबांचे विचार पटत नाहीत त्यांनी कृपया बाहेर जावं. ज्यांना विचार पटत नाही त्यांनी बाहेर जावं. इथं बहुसंख्य लोकांना केतकर साहेबांना ऐकायचं आहे. ज्या 4-2 लोकांना नाही पटत त्यांनी बाहेर जावं व्यासपीठाच्या हॉलच्या. जे आपले व्हॉलंटियर असतील त्यांनी कृपया बाहेर काढा त्यांना. ऐकलं? म्हणजे लोकांना सन्मानानं आमंत्रित करायचं, त्यांना भाषणाच्या त्यांच्याविषयी काहीतरी चांगलं मंथन होईल असं सांगायचं, त्यात राहुल गांधींचं कौतुक करायचं, ते कौतुक छापून आलं पाहिजे असा आग्रह धरायचा. मग कोणीतरी त्याबद्दल आक्षेप व्यक्त करणार. आक्षेप व्यक्त करणारे 2-4च आहेत, बाकीच्यांनी बाहेर जावं असं सांगतात. त्यांनी बाहेर जावं असं सांगायचं. ज्यांना बोलवायचं त्यांनाच बाहेर पाठवायचं. हा नवा नियम सुरू झालाय की काय? मी SM देशमुख यांच्या कार्याचा, म्हणजे पत्रकारांच्यासाठी केलेल्या कार्याचा अगदी प्रशंसक आहे. नो डाऊट SM देशमुखांनी पत्रकारांच्यासाठी चांगलं काम केलेलं आहे. विशेषतः हल्लाकृती विरोधी समितीत त्यांचं खूप चांगलं काम आहे. पत्रकारांना मदत करण्यामध्ये त्यांचं काम आहे. पण आपल्याकडं आलेल्या वक्त्याचा विचार पटत नसेल तर किमान पक्षी नोंद करून द्या आणि बसा असं म्हणण्याचं सौजन्य त्यांनी दाखवायला हवं होतं. ते राज्यसभा सदस्यांचे नेते नाही आहेत, ते तिथे आलेल्या पत्रकारांचे नेते आहेत. तिथे आलेल्या पत्रकारांचे नेते आहेत. ते SM देशमुखांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेले आहेत. त्या सभागृहात ते हजर आहेत म्हणजे त्यांना SM देशमुख आपला नेता आहे असं वाटतंय. नेत्यानंच आपल्या कार्यकर्त्याला बाहेर निघून जा, हे चालू आहे ते योग्यच आहे असं म्हणणं हे कितपत योग्य आहे? आणि सगळ्यात मोठी गोष्ट कुमार केतकरांच्या बाबतीत मला विचारायची आहे. अहो केतकर साहेब, तुम्ही पत्रकारांच्या कार्यक्रमाला आला होतात की काँग्रेसच्या प्रचार मेळाव्यात? तुम्हाला काँग्रेसनं पद दिलंय, गाणं कौतुक करा ना, कौतुक कोण नाही म्हणताय. पण तरीही केतकरांना राहुल गांधीच्या पदयात्रेवर, म्हणजे या भाषणाच्या एकूण व्हिडिओमध्ये तुम्ही साधारणतः बघितलात तर 8 ते 10 मिनिटं, म्हणजे 18-19 मिनिटापासून जे त्यांनी राहुल गांधींचं कौतुक सुरू केलंय ते जवळपास 30 मिनिटापर्यंत याच कौतुकात तो व्हिडिओ गेलेला आहे. याच कौतुकात 12-13 मिनिटं आपल्या भाषणाची तुम्ही राहुल गांधींच्या यात्रेवरती घालता. ती कशी चालू आहे, ती नॉन पॉलिटिकल कशी झाली आहे, त्यात लोक कशी सहभागी होत आहेत, सभा किती लाखांच्या होत आहेत, राहुल गांधी मला काय म्हणले, मग मी राहुल गांधींना काय म्हणलो, मग आम्ही एकमेकांना काय बोललो, ते लोकांना काय बोलतात, हे सगळं पुराण गाण्यामध्ये, पत्रकारांच्या समोर गाण्यामध्ये एक पत्रकार म्हणून आपला उद्देश काय होता? आणि पत्रकारांच्या प्रश्नावर बोलवलेल्या अधिवेशनामध्ये पत्रकारांचे प्रश्न बोलायचे सोडून राहुल गांधींना प्रसिद्धी देत नाहीत हे सांगण्यामध्ये काय हासिल होतं? कुमार केतकर साहेब, आपण असंच काहीतरी नको त्या ठिकाणी बोलता म्हणून आपला मुखभंग होत असतो. त्या परभणीत ब्राह्मणांच्या अधिवेशनात ब्राह्मण म्हणून गेलात आणि तिथे जाऊन बीफ खाण्याचं कौतुक करू लागलात. मग तुमच्या तोंडावर जी काही चपराक बसली त्याला काय म्हणायचं? असं नको त्या ठिकाणी जाऊन नको ते बोलायची का सवय लागली आहे मला ते कळत नाही. हो, त्या विनायक मेटेंच्या बाबतीतही असंच झालं. त्यांच्यावरही तुम्ही विधान करून टाकलं, लिहून टाकलं आणि मग मेटेच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या घरावर हल्ला केला. मग हल्ला केला अशी ओरड सुरू झाली. कुमार केतकरांना आपल्या अंगावर ही संकट ओढून घ्यायची सवय लागली आहे, कारण या संकटांच्या मधून चांगली प्रसिद्धी मिळते. केतकर साहेब, सावध व्हा. तुम्ही वागळेंच्या वाटेने जात आहात. त्यांनाही अशी अनावश्यक विधान करून प्रसिद्धी मिळवून घ्यायची हौस लागली आहे आणि त्यातूनच त्यांच्या करिअरचं संपलेलं आहे. तुम्हाला काय चिंता नाही म्हणा, तुम्हाला आता करिअर संपलं तरी राज्यसभा सदस्य म्हणून तो हयात पेन्शन मिळणार आहे, त्यामुळे त्याची काही चिंता तुम्हाला असण्याचं कारण नाही. पण आपण वागळेंच्या वाटेने जात आहात असं आपल्याला वाटत नाही का, हाच माझा प्रश्न आहे. आणि SM देशमुखांना विनंती आहे, देशमुख साहेब, आपण कुमार केतकरांचे कार्यकर्ते अजिबात नाहीत, आपण कुमार केतकरांच्या संघटनेचे प्रमुख अजिबात नाही आहात, तुम्ही पत्रकारांच्या संघटनेचे प्रमुख आहात. त्यामुळे पत्रकारांच्या बाजूनच अधिक बोलला असतात तर बरं झालं असतं. धन्यवाद.